जळगावच्या जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावात वीटभट्टी मजुराच्या मुलीची पोलीस दलात शिपाई म्हणून निवड झाली आहे। शाइस्ता दादाराव तडवी असं पोलीस शिपाई म्हणून निवड झालेल्या तरुणीचं नाव आहे। शेती रस्त्यासाठी बळीराजा पाणंद रस्ते योजना राबवण्यात येते। धाराशिव जिल्ह्यामध्ये नकाशावरील सर्व क्षेत्र रस्ते खुले करण्यात येणार आहे। पावसाळ्यापूर्वी रस्ते खुले करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात काम पूर्ण केलं जाणार आहे। येवला शहराजवळील नागळे रेल्वे गेट जवळ असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग लागली। आगीत मोठ्या प्रमाणात भंगार सामान जळून खाक झाले। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वाशिममधील 6 अनधिकृत सेतू सुविधा केंद्रावर कारवाई करण्यात आली। शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारून नागरिकांची लूट करण्यात येते। सोलापूर महापालिका रुग्णालयात 4 बालमाता आढळल्यात। माहिती लपवल्याप्रकरणी खासगी आणि सरकारी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। प्रशासनाने तातडीने त्याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी करण्यात येते। पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात सोनसाखळी चोरट्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली। कारवाईत तब्बल 60,000 रुपये किमतीची सोन्याची चेन जप्त करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत आरोपीला जेरबंद केलं। नाशिकच्या मालेगावी जपानच्या लाल आंब्याची आणि बांगलादेशी आंब्याची जोरदार चर्चा सुरू आहे। पश्चिम बंगालवरून रोप आणून प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांना आंब्याची लागवड केली आहे। हिंगोलीत ठाकरे गटाचे नेते वसीम देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला। गाडीवर दगडफेक करून गाडीची तोडफोड करण्यात आली। राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा आरोप आहे। धीरेंद्र शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले। सोलापुरात धीरेंद्र शास्त्रींविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली। नशिराबाद जळगाव महामार्गालगत महावितरणच्या रोहित्राला भीषण आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ माजली। धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याच्या गोंदिया इथं निषेध करण्यात आला। धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला जोड्या मारत काळ फासण्यात आलं। धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। शिरूर तालुक्यातील वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 33 विद्यार्थ्यांनी NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले। या यशाबद्दल सणसवाडी ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। वैशाख शुक्ल दशमी निमित्त श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभाऱ्यामध्ये विविध फळांची आकर्षक सजावट केली आहे। विविध फळांच्या सजावटीमुळे खंडेरायाचं देखणं रूप फुलून आलंय। पंढरपुरातल्या लेंडवे चिंचाळे इथं नवरदेवाला 2,70,000चा चुना लावण्यात आला। लग्न न झाल्याचं सांगून मुलीकडून फसवणूक करण्यात आली। एजंट पहिलेसह नववधू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळ्यात दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचा भीषण अपघात झाला। अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय। 4 जण गंभीररित्या जखमी आहेत। स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। वर्ध्यात आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा महासंघ आक्रमक झाला होता। खासदार प्रशांत पडोळे यांनी प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांचं काँग्रेस आंदोलन करणार अशी माहिती दिली आहे। धान खरेदी मर्यादा न वाढवल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। धाराशिवमध्ये एकनाथ लोमटे महाराज यांच्या संस्थेत कीर्तनासाठी आलेल्या 15 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या रुद्रधुमाळ या वारकरी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। पुरंदर बेलसर फाटा इथल्या नवीन टोल नाक्यावर महाराष्ट्र शासन अशू पाटी लावलेल्या चालकानं जेजुरी पोलिसांची अरेरावी केली। मंत्र्याच्या पीएची गाडी आहे, मला जायचंय असं म्हणत पोलीस निरीक्षक दीपक वागचौरे यांच्याशी हुज्जत घातली। गोंदिया जिल्ह्याच्या देवरीत 91 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। यावेळी आयोजक सविता संजय पुराम यांनी शासनानं सामूहिक विवाह सोहळ्याचं अनुदान 25,000 वरून 50,000 करावं अशी मागणी केली। बीडच्या नेकनूर इथे एका रिक्षा चालकासह त्याच्या कुटुंबियांना किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली। या प्रकारात गुन्हे दाखल होताच पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांना तसंच पोलीस ठाण्यासमोर जमून दगडफेक करणाऱ्या 9 जणांना अटक केली। कोल्हापुरात तांदळाचे 500हून अधिक पदार्थ बनवत विश्वविक्रम रचण्यात आला। कोल्हापुरातील मास्टर शेफ दिग्विजय भोसले यांच्या टीमने हा विश्वविक्रम केलाय।
सोलापूर धुळे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 तरुण ठार झाले. अभिजित राठोड आणि अभिजित पवार अशा अपघातात ठार झालेल्या तरुणांची नाव आहेत.